MS24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण घरातूनच मोठे मोठे भव्य दिव्य आणि प्रसिद्ध गणपती पाहतात। सध्या आपण आहोत मलबार हिलच्या राजाकडे। हे बघा, ही कृष्णरूपी मूर्ती डोळ्यात साठवण्यासारखी आहे, कारण की ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे, बाप्पाचं विशेष भव्य असं रूप त्याने रेखाटलंय। आपण थेट पदाधिकाऱ्यांना विचारूया, मंडळाच्या अध्यक्षांना विचारूया की साहेब, दरवर्षी आपला बाप्पा आपल्या मंडळामध्ये येतो, परंतु या वर्षीचं रूप अजून आखीव, अजून रेखीव आहे, काय सांगाल? यावर्षी आम्ही श्रीकृष्ण रूपी मूर्ती साकारली आहे जी। आणि हा उद्देश आहे आमचा की भरपूरसे लहान मुलं जे श्रीकृष्णाबरोबर खूप प्रेम असतं, म्हणून त्यांना आमच्या लहान लहान कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही श्रीकृष्ण बाप्पाच्या रूपामध्ये आणलेला आहे यावर्षी। मी थोडीशी जेव्हा येत होतो, जागा बघत होतो, तेव्हा खूपच छोट्या नॅरो गल्लीतून बाप्पा येतात। भव्य मूर्ती असली तरी सांभाळावं लागतं। कशा प्रकारे आपण मूर्ती आणता, सांभाळता आणि कशा प्रकारे विसर्जन होणार आहे? 1990 मध्ये आम्ही मुंबईतलं दुसरं असं मंडळ आहे ज्यांनी एवढी मोठी भव्य मूर्ती आणली। त्या 1990 पासून प्रत्येक व्यापाऱ्यांचा आम्हाला सहभाग आहे। ते लोक दुकान वगैरे आत घेऊन आम्ही व्यवस्थितपणे मूर्ती साकारवतो। 2024चं वैशिष्ट्य काय आणि 2024चा संदेश काय आहे? 2024चं वैशिष्ट्य म्हणजे श्रीकृष्ण रूपामध्ये मूर्ती आहे आणि संदेश हेच आहे की प्रत्येकाने, प्रत्येक मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मिळून मिसळून जे आपल्याला लोकमान्य टिळकांनी संदेश दिलेला आहे, त्या संदेशावरून आपण सगळ्यांनी आपला हा उत्सव मिळून मिसळून कुठल्याही प्रॉब्लेम्स न क्रिएट करता करावा। नक्कीच 1893 साली लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली, तेव्हा त्यांचा उद्देश हाच होता की गणपती उत्सवाच्या माध्यमातून सण एकत्र झाले पाहिजे, सार्वजनिक मंडळ एकत्र पाहिजे आणि सामाजिक सलोखा वाढला पाहिजे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।